विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नव्या कादंबरीला आपण सुरुवात करत आहोत. आपण गेल्या अनेक दिवसापासून निवडक कादंबरी वाङ्मय या अभ्यासपत्रिकेतील वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातील त्या कादंबरीतील निवडक वेचांचा आपण विचार करत आहोत, परिचय करून घेत आहोत. आज आपण 6व्या कादंबरी वाङ्मय प्रकाराचा आपण विचार करत आहोत, व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी. एखाद्या कादंबरीचा विषय होण्यासाठी, कारण विषय हा तेवढ्या उंचीचा असावा लागतो. हा जो आपला प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी, एखाद्या व्यक्तीवर कादंबरी लिहिणे. तो कोणता व्यक्ती त्या कादंबरीचा विषय होऊ शकतो? कारण त्या व्यक्तीचं कार्य, व्यक्ती असेल, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्या व्यक्तीचं कार्य उत्तुंग असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, समाज उपयोगी अशा प्रकारचं कार्य असलं पाहिजे. तो व्यक्ती, तो पुरुष समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य चंदनासारखं जर झिजला असेल तरच तो व्यक्ती त्या कादंबरीचा विषय होऊ शकतो. अन्यथा येरागबाळासारखा व्यक्ती कादंबरीचा विषय होऊ शकत नाही, त्याच्यावर कादंबरी लिहिली जाऊ शकत नाही. कारण तेवढ्या तोडीचा, तेवढ्या उंचीचा, तेवढ्या क्षमतेचा, तेवढ्या भव्य दिव्य धृदात्त कर्तृत्वाचा व्यक्ती असला पाहिजे. तेव्हाच त्याच्यावर, त्याच्या जीवनावर, त्याच्या कार्यावर, त्याच्या गुणावर, त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या समाज उपयोगी कामकाजावर कादंबरी लिहिली जाऊ शकते. अशाच प्रकारचा हा वाङ्मय प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी. तुमच्यावर, माझ्यावर एखादी कथा, एखादी कविता, एखादी कादंबरी, एखादं नाटक का लिहिलं जाऊ शकत नाही? किंवा तुमच्या वडिलावर, आजोबावर किंवा तुमच्या कॉलनीतल्या, गावातल्या एखाद्या माणसावर साहित्य, वाङ्मय का लिहिले जाऊ शकत नाही? आपल्यासारख्या माणसाचं कार्य हे तेवढंसं दैदिप्यमान नसते मुलांनो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कविता लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कविता लिहिली गेलेली आहेत, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत, नाटकं लिहिली गेलेली आहेत. फुले, शाहू आंबेडकर अशी, शाहू महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ही माणसं देशासाठी स्वतःचं आयुष्य झिजवली गेली आहेत, झिजवलेली आहेत. आपण स्वतःसाठी झिजवत नाही, कुटुंबासाठी झिजवत नाही, म्हणून आपला कोणी विचारसुद्धा करत नाही, नावसुद्धा घेत नाही मुलांना. ही जी महापुरुष होऊन गेलेले आहेत, या महापुरुषांची विद्यापीठाला नाव दिलेले आहे. बा, आपल्या विद्यापीठाचं नाव काय? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. निजामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांनी या मराठवाड्याचं नेतृत्व केलं आणि मराठवाड्याला मुक्त करण्याचं काम या मराठवाड्याच्या मुक्ततेचं श्रेय नेतृत्व त्यांनी केलेलं, म्हणून त्यांचं नाव आपल्या नांदेडच्या विद्यापीठात दिलेलं आहे. औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलेले आहे. कोल्हापूरच्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिलेले आहे. पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे. अमरावतीच्या विद्यापीठाला संत गाडगेबाबांचं नाव दिलेलं आहे. नागपूरच्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाव दिलेलं आहे. हे जे महापुरुष आहेत, हे जे समाजसुधारक आहेत, हे जे कृतिशील विचारवंत आहेत, यांचं ध्येय, हेतू, उद्देश आणि उद्दिष्ट स्वतः जगणे, स्वतःचा विकास करणे हा नव्हता, तर माझ्या समाजाचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे, हाच एक उद्देश, हेतू होता. म्हणून
नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांचं कार्य माहीत व्हावं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आजचा युवक पुढे वाटचाल केला पाहिजे. स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी जगलं पाहिजे. या प्रेरणेने हे अशा प्रकारचे महापुरुष जगलेले आहेत, त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या नव्या पिढीनं सुद्धा जीवन जगलं पाहिजे. ही अशा प्रकारची ही व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीचं नाव मी सावित्री ज्योतिराव. पहा, या कादंबरीकार आहेत कविता मुरुमकर. मी सावित्री ज्योतिराव. आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं नाव माहीत आहे, ज्योतिराव फुलेंचं नाव माहीत आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे दोघंही पती पत्नी आहेत. आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला एखादा पुरुष जर चांगलं समाजोपयोगी समाजकार्य जर करत असेल तर त्याला पत्नीचा विरोध असतो. तुम्ही काय सर्व समाजाचा ठेका घेतला का? तुम्ही का गुत्त घेतलं का? हे अशा प्रकारची विधानं ऐकायला मिळतात आणि तुम्ही निघालात लोकांची सेवा करायला, समाजसेवक. अशा प्रकारच्या विचार करण्याच्या स्त्रिया त्या काळात जर असत्या तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. 1848ला फुले दाम्पत्याने जे शिक्षणाचं रोपटं लावलं मुलांनो पुण्यामध्ये, भिडेच्या वाड्यामध्ये, 1848 साली भिड्याच्या वाड्यामध्ये पुणे येथे शिक्षणाचं रोपटं लावलं म्हणून आज विशाल असा वटवृक्ष तयार झालेला आहे. तुम्ही सर्व मुलं मुली शाळेमध्ये शिक्षण घेतात. नोकऱ्या लागत आहेत. MPSC UPSC परीक्षा पास होता, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर हे अधिकारी होता, प्राध्यापक, शिक्षक होता तुम्ही. ते कारणच आहे सावित्रीबाई ज्योतिरावांनी शिक्षणाची ठिणगी त्या काळामध्ये 1848ला पेटवली म्हणून आज त्याचा प्रकाश निर्माण झालेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये उजेडच उजेड आहे. आनंद, चैतन्य, नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. अन्यथा अंधार राहिला असता मुलांनो. हे सगळं सोसलेलं, भोगलेलं जर कोण असेल तर सावित्रीबाई ज्योतिराव फुले आहेत मुलांनो. मी सावित्री ज्योतिराव यांच्यावर आधारित व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी या कादंबरीकार कविता मुरुमकर यांनी लिहिलेलं आहे. आता सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी काय केलेलं आहे, त्यांचं योगदान काय आहे, याचा सविस्तर विचार कादंबरीच्या माध्यमातून कविता मुरुमकर यांनी मांडलेला आहे. मुलांनो, सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुलेच्या खांद्याला खांदा लावून साथ दिलेली आहे आणि म्हणूनच ज्योतिराव फुलेंनी आत्मविश्वासाने, धाडसाने शाळा सुरू करण्याचं काम, तळागाळातल्या मुलांना जे उपेक्षित वंचित आहे या सर्वांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असंख्य अडचणींना, जननिंदेला तोंड देत ज्योतिराव शाळेची कामं करत होते. त्या काळामध्ये शाळा, शिक्षण घेणं, शाळेत जाणं चांगलं समजलं जात नव्हतं. जे मुठभर जी लोक होते ना त्यांनीच शाळेत जायचं, त्यांनीच धडे गिरवायचे, त्यांनीच वाचायचं आणि दुसऱ्यांना शाळेत जाण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. ही पारंपरिक गुलामगिरी नष्ट करण्याचं काम या फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे मुलांना. लोक अनेक नावं ठेवायची, कारण स्त्रीचं काम चूल आणि मूल एवढंच आहे. ती चूल आणि मूल शिवाय इतर कोणतंही काम करू नये. आणि एखादी स्त्री जर करत असेल तर तिला नावं ठेवणे, टिंगलटवाडी करणे, निंदा करणे अशा प्रकारचं कामं केली जात होती त्या काळामध्ये मुलांना. पण या कुठल्याही गोष्टीला सावित्रीबाई फुलेंनी न जुमानता, न घाबरता, धाडसानं, हिमतीने शाळेत जाऊन मागासवर्गीयांच्या मुलींना शिकवण्याचं काम, शिक्षिकेचं काम केलेलं. म्हणूनच सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका आहेत. एवढंच नव्हे तर त्या भारतातली पहिल्या मुख्याध्यापिका आहेत मुलांना. सावित्रीबाई फुले या
भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. अशा प्रकारची नोंद, अशा प्रकारचं कर्तृत्व आणि इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे. ते म्हणतात, माझी दुनिया ज्योतिराव होते, माझा संसार ज्योतिराव होते, माझं माहेर ज्योतिराव. पहा, असं सर्वस्व आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला मानणारी ही सावित्रीबाई आहेत. शाळेत जाताना रस्त्यावर माझ्या अंगावर कोणते दगड धोंडे, बघा, अंगावर शेणाचा दगड धोण्याचा मार चुकवीत, पहा, सावित्रीबाई फुले ज्या ठिकाणी शाळा भरत होती त्या ठिकाणी ते भिड्याच्या वाड्यामध्ये पण पायी प्रवास करत असताना वाटेत रस्त्यानं हे अशा प्रकारचं सगळं सहन सावित्रीबाईंना करावं लागत होतं. आणि जाताना कोणी पाणी अंगावर टाकायचं, कोणी शेण मारायचं, कोणी दगड मारायचे. आणि हुडहुडी भरली ओल्या अंगानं. तसंच मुलींना शिकवलं. माझी अवस्था बघून मुली कळवळल्या. मुलीची व्याकुळता, चिमुड्यांचा आपल्या मास्तरीबाईवरचा जीव बघून समाधान वाटलं. हेच समाधान मला दगड धोंडे शेणाचा मार सहन करायला बळ देत राहिले. पहा, अशा प्रकारचा त्रास जे पुण्याच्या पेठेतली जी धर्मांध माणसं होती, पांढरपेशी, ही माणसं यांना सावित्रीबाई फुलेंना त्रास द्यायचा. तू शाळेत जाऊ नको, शिकू नकोस, आमच्या स्त्री वर्गाला तू शहाणं करू नकोस, आमचं जगणं अवघड होऊन जाईल. सावित्रीबाई फुले सोबत एक लुगडं ठेवायचे आणि खराब झालेलं शेणा दगडाचं लुगडं बाजूला ठेवून दुसरं परिधान करून ते मुलींना शिकवायचे. मुलांनो, माझ्या सहनशीलचा अंत कोणी डोळेपणा घेत असेल तर मी घाबरणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी सहन केलं आणि नंतर त्यांच्यासोबत सुद्धा 2 वार करण्याची तयारी सावित्रीबाई फुलेंनी ठेवलेली. मला पहा, सावित्रीबाई फुलेंना सतत त्रास देणारे जे धर्मांध होते त्यांना शेवटी धडा शिकवला सावित्रीबाई फुलेंनी. सर्व शक्तींशी लागोपाठ 2-3 थापडा दिल्या सावित्रीबाई फुलेंनी. पहा, अशी कोणती मुलगी, अशी कोणती स्त्री आहे का अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत असताना कोणी विरोध केला तर त्याला जशा तसं उत्तर देणारी. अशा प्रकारच्या रणरागिण्या तयार होणं गरजेचं आहे मुलांनो. आणि त्या काळामध्ये, आज रणरागिण्या तयार आहेत, त्या काळामध्ये अशा प्रकारचं धाडसाचं पाऊल सावित्रीबाई फुलेंनी टाकलेलं मुलांनो. पुण्यातले ठिकाण आहेत मला पहा, गंजपेठ, मिठगंज, वेताळपेठ, भवानीपेठ, घोरपडे पेठ इत्यादी ठिकाणी जाऊन मी आणि आऊ माय बंधू भगिनींना शिक्षणाचे महत्त्व सांगत होतो. पुण्यात जर कधी गेला तर सर्व पेठच आहेत मुलांनो. जे शूद्रत्व आहे, कारण शूद्राला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता, आणि त्या शूद्रत्वाच्या अंधाराला सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंनी सुख मांडलेलं आहे. कारण हा समाज गुलामगिरी जीवन जगत आहे. या शूद्र समाजाला गुलामगिरीतून बाहेर आपल्याला काढलं पाहिजे. लोकांची गुलामगिरी, पारंपरिकता यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि विद्या बाहेर काढायचं असेल तर त्याला पर्याय आणि उपाय एकच आहे, फक्त विद्या. ही जालिम आहे. सर्व जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सर्वसामान्य माणसाच्या मनात जो अंधकार निर्माण झालेला आहे, त्या अंधकारातून बाहेर जर निघायचं असेल त्याला उपाय फक्त शिक्षण आहे. आणि ते शिक्षण घेतलं पाहिजे, हे त्यांनी ओळखलेलं आहे. ही जी दाहक परिस्थिती आहे, या दाहक परिस्थितीला रडून कवटाळून कुरवळत बसून चालणार नाही. आणि जे काही उजेड आहे, आणि या परिस्थितीतून उजेड मिळवायचे सर्वांनीच या वाटेने प्रवास करणं गरजेचं आहे. हा विचार त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी तो मांडलेला आहे मुलांना. आणि त्याचा असाच उजेड, प्रकाश आपल्या समोर निर्माण झालेला आहे. मुलांनो, सावित्रीबाई फुले आपल्या सर्वांनाच माहिती आहे, अडाणी आहेत, अडाणी होत्या. अडाणी सावित्रीबाई फुलेंना ज्योतिराव आणि आईचे धडे मुळाक्षरे गिरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातून पेन्शिल देऊन समस्त स्त्री जातीचा उद्धार त्यांनी केलेला आहे.
फुलेंनी सावित्रीबाईला शिकवलं. सावित्रीबाई पूर्ण स्त्री जातीच्या वर्गाला शिकवण्याचं काम, शाळेमध्ये घेऊन जायचं काम, गोडी लावण्याचं काम, महत्त्व सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पहा, आजचा काट्याचा रस्ता उद्या फुलांचा होईल. आज जे काटे आपल्या रस्त्यामध्ये बोचत आहेत, टाकत आहेत, हा जो खडतर प्रवास आहे उद्या फुलांचा सुगंधसुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि आता तेच झालेलं आहे मुलांनो, तेच झालेलं आहे. पहा, या ज्या मुली आहेत, गोरगरिबांच्या मुली, उपेक्षित वंचितांच्या मुली मुलांनो, यांना पोट भरत नव्हतं, अन्न मिळत नव्हतं. त्यांनी ठरवलेलं आहे आपण यांना शिक्षण देत आहोत, शिक्षणाचे धडे यांच्यावर बिंबवले जात आहोत, पण पोटात अन्न नाही. सावित्रीबाई फुले जाते वेळेस सोबत अन्न घेऊन जायचे, अगोदर खाऊ घालायचे, नंतर मग शिकवायची मुलांना. पहा, ही जी त्या काळातली ही जी वास्तवता आहे, भयानक भयावह अशा प्रकारची वास्तवता आहे मुलांना. आपण वाचूनच आपल्याला इतकं भयानक आणि भयावह वाटतं. आणि ही जी गुलामगिरी आहे, ही गुलामगिरी ब्राह्मणांनी लादलेली आहे मुलांना, ओढवलेली लादलेली आहे. तर कशामुळे ओढवलेली आहे? तर आपण शिक्षण घेतलेलं नाही, आपला सतसत विवेक जागृत झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारची गुलामगिरी आपल्यावर ओढवली गेलेली आहे. आणि त्यातून मुक्त व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये त्यांनी पेरलेला होता. आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचं ध्येय एकच होतं की बहुजनांच्या मुली शिक्षण घेतल्या पाहिजे, शाळेत गेल्या पाहिजे, शहाण्या झाल्या पाहिजे, हुशार झाल्या पाहिजे, त्यांना व्यवहार करता येईल, संसार करता येईल, चांगलं काय, वाईट काय, अन्याय काय, अत्याचार काय, याचा फरक त्यांच्या लक्षात येईल. पायामध्ये वाहनं चपल्या नसताना सुद्धा सावित्रीबाई फुले बऱ्याच अंतराचा प्रवास करून त्या शाळेत जाऊन शिकवायच्या. आणि बऱ्याच लोकांचं असं ठरवत आहे की विद्यादेवी शूद्रांच्या दारात जाता कामा नये. कारण शूद्र जर शहाणे झाले तर ते गुलामगिरीतून बाहेर पडतील, स्वतंत्र जीवन जगतील, आपलं वर्चस्व कमी होईल, ही भीती काही लोकांच्या मनामध्ये होती. हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंनी चांगलं ओळखलेलं होतं मुलांना. म्हणूनच या चिखलातून बाहेर काढण्याचं काम फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला स्त्री जातीची गरुड भरारी पाहायला मिळते मुलांनो. आज जे आपण पाहतो, स्त्री आज प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पृथ्वीवर चालत आहे, चंद्रावर सुद्धा जात आहेत मुलांनो. अवकाशामध्ये सुद्धा अंतराळामध्ये भरारी, गगन भरारी घेत आहे. संशोधन आहे, साहित्य आहे, लेखन आहे, सर्व क्षेत्रामध्ये शोध आहेत, मोहिमा आहे. सन्मानाने, आनंदानं आज जे जगत आहेत त्याचं श्रेय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना द्यावं लागेल मुलांना. सावित्रीबाई फुले म्हणजे ज्योतिराव फुले हे अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला होता शिक्षणाचा. हे पुण्यातल्या लोकांना ते आवडलेलं नाही. त्यांनी त्यांच्या भावकीतल्या लोकांना सांगितलं, अरे बाबा सांग तुझ्या ज्योतिरावाला, ज्योतिराव शूद्राच्या आपल्या पत्नीच्या माध्यमातून सावित्रीला शूद्राच्या मुलींना शिकवायला होत आहे. हे आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये हे योग्य नाही. त्यांनी त्यांच्या भावकीतल्या सांगितलं. तेव्हा रामोजी फुले, कृष्णाजी फुले हे ज्योतिरावांचे चुलते येऊन सांगितले, असं करू नकोस ज्योतिरावा, तुझ्या नावानं पुणे शहर ओरडत आहे, रागावत आहे, रडत आहे, तू असं करू नकोस. तरी ज्योतिराव नाही, मी चुकीचं काहीच काम करत नाही, मी या लोकांना सुद्धा घाबरत नाही, किती त्रास दिला तरी चालेल. आणि शेवटी पुण्यातल्या बामणांनी समस्त माळी जातीला वाढी टाकण्याचं काम केलेलं आहे. महात्मा फुले हे माळी समाजाचे, कारण त्याच्या घरी फुलांचा व्यवसाय होता. म्हणून फुले हे नाव धारण झालेलं आहे. बामणाच्या कोपानं ज्योतीला मूळ पाळलं नाही. आज बामणाच्या कोपीनं
कोपानं ज्योतीला मूळ बाळ नाही. मुलांनो, आज बामणाच्या कोण ज्योतीला मूळ बाळ नाही. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना मूलबाळ वगैरे काहीच नव्हतं. मुलांनो, लक्षात घ्या. मूलबाळ नसताना सुद्धा लोकांच्या मुलासाठी, लोकांच्या मुलीसाठी संपूर्ण आयुष्य खर्च करणारा माणूस. दाम्पत्य म्हणजे खरंच आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. मुलांना, आपल्यालाच मुलबाळ काहीच नाही आणि दुसऱ्यांच्या मुलबाळांना कशाला शिकवायचं, हा विचार लोकांच्या मनामध्ये सुद्धा येणं स्वाभाविक आहे. मुलांना, लोक आधी आपलं बघतात, नंतर दुसऱ्याचं बघतात. स्वतःचा, स्वार्थाचा, कुटुंबाचा न विचार करणारी माणसं ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले आहे. ते जर जन्माला आले नसते आणि त्यांनी शिक्षणासाठी जर प्रयत्न केला नसता, तर आज या स्त्रिया, मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश पादाक्रांत करत आहेत, ते पाहायला मिळालं नसतं. मुलांना, हे सर्व श्रेय हे फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंना द्यावं लागेल. अशा प्रकारची एक सुंदर कादंबरी मिस सावित्री ज्योतिराव कविता मुरुमकर यांनी लिहिलेली आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर या ठिकाणी त्यांनी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या जगण्याचा आणि प्रवासाचा जो वेध आहे, या ठिकाणी सक्षमपणे त्यांनी मांडलेला आहे. या ठिकाणी मी सावित्री ज्योतिराव या कादंबरीतील हे प्रकरण हा विचार या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.